Welcome back. Today we are going to see a new chapter. The name is Drafting a Virtual Message. This is the fifth chapter in writing section. So without wasting a time, we will start the video lecture. Guys, my sincere request, if you like the video, please hit the like button and subscribe my channel for new videos. So let's start. Communication is an integral part of a human nature. आता कम्युनिकेशन म्हणजे काय तर संवाद. संवाद हा मानवी स्वभावाचा अविभाज्य भाग आहे. Exchange of ideas, thoughts and information from one person to another is called as a communication. एका व्यक्तीकडनं कल्पना, विचार आणि माहितीची देवाणघेवाण म्हणजे संवाद. As the most intelligent animal on the planet, humans have derived different communication processes to express themselves and understand each other. जगातील सर्वात बुद्धिमान प्राणी या नात्याने मानवांनी स्वतःला व्यक्त करण्यासाठी आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी टू अंडरस्टँड ईच अदर संवाद नावाची प्रक्रिया तयार केली आहे. A message is an informal means of communication. संदेश हे संवादाचे अनौपचारिक एक साधन आहे. The receiver of the message has to go through the given message and pick out the most vital bits of information. Vital म्हणजे महत्वाच्या. ज्या व्यक्तीला हा संदेश प्राप्त झाला आहे त्याला त्या संदेशामधून जावे लागते, म्हणजे त्याला तो वाचून समजून घ्यावा लागतो आणि त्यातील महत्वाची माहिती निवडावी लागते. Then he or she should be able to reproduce that information in order to convey it to the person whom it is intended. मग ज्या व्यक्तीला ही माहिती त्याला पुरवायची आहे, ज्या व्यक्तीसाठी ही अभिप्रेत आहे, इंटेंडेड म्हणजे अभिप्रेत, त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला किंवा तिला ती माहिती पुन्हा तयार करता आली पाहिजे. इन जनरल देर आर 4 टाइप ऑफ मेसेजेस. सर्वसाधारणपणे 4 प्रकारचे संदेश असतात. पॉझिटिव्ह मेसेज, निगेटिव्ह मेसेज, न्यूट्रल मेसेज अँड पर्सुएसिव्ह मेसेज. तर पॉझिटिव्ह मेसेज, पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक मेसेज किंवा संदेश. इट कन्वे अ गुड फिलिंग थ्रू थँक्स. धन्यवादाद्वारे चांगल्या भावना व्यक्त करणे. ॲप्रिशिएशन म्हणजे प्रशंसा. एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट, एखाद्याबद्दल आवड व्यक्त करणे, एखाद्याची गोष्ट आवडली. सिंपथी म्हणजे सहानुभूती. एक्सटेंडेड हेल्प म्हणजे पुढे जाऊन स्वतःहून मदत करणे. आणि सोलॅसी म्हणजे सांत्वन करणे एखाद्याचं. व्हॉट इज अ निगेटिव्ह मेसेज? इट इज अ सेकंड टाइप, नकारात्मक संदेश. इट कन्वेज डिसअपॉइंटमेंट, निराशा. डिसअप्रुव्हल म्हणजे नापसंती. डिससॅटिस्फॅक्शन म्हणजे असंतोष. मेसेज ऑफ डिसअप्रुव्हल, नापसंतीचे संदेश देणे. डिसॲग्रीमेंट म्हणजे समोरच्याशी मतभेद असणे एखाद्या मुद्द्यावर. डिनायल, रिफ्युजल, कॅन्सलेशन म्हणजे नकार आणि रद्द इत्यादी ना आपण निगेटिव्ह मेसेजेस असे म्हणतो. न्यूट्रल मेसेज, न्यूट्रल हे तटस्थ संदेश, ज्यात काहीही पॉझिटिव्ह नाही, निगेटिव्ह नाही असे. तर त्यामध्ये असतात नो फिलिंग, ज्या मेसेजमध्ये भावना नाही. नो इमोशन, भावना शून्य संदेश. नो सेंटिमेंट्स. ड्राय मेसेजेस, मेसेजेस शोविंग नायदर जॉय ऑर नॉर सॉरो. मेसेजेस दॅट डू नॉट ड्रॉ एनी कन्क्लुजन, आणि कोणताही निष्कर्ष न काढणारे संदेश. आता पर्सुएसिव्ह मेसेज म्हणजे मन वळवणारे संदेश, म्हणजे दॅट ऍक्ट ॲज द कम्युनिकेट पर्सुएसिव्हली, ॲग्रीमेंट ऑन द रायटर्स पॉइंट ऑफ व्ह्यू, यूज ऑफ कन्व्हिन्सिंग लँग्वेज ऑर वर्ड्स. मन वळवण्याजोगी कृती करण्याचे मेसेजेस. एखाद्या लेखकाने लिहिलेल्या लेखावर सहमती व्यक्त करणे. खात्रीलायक भाषा किंवा शब्दांचा वापर करणे. यूज ऑफ कन्व्हिन्सिंग लँग्वेज, याला आपण म्हणूया पर्सुएसिव्ह मेसेज. व्हॉट इज व्हर्च्युअल कम्युनिकेशन? आभासी संदेश म्हणजे काय? व्हर्च्युअल म्हणजे आभासी. We define virtual communication as a mode of communication that includes the use of technology like audio and video to communicate with people who are not physically present in front of
अस. आपण आभासी संवादाची व्याख्या अशा प्रकारे करू की ही एक संवादाची अशी पद्धत आहे, मोड ऑफ कम्युनिकेशन दॅट इन्क्लूड, ज्यामध्ये यूज ऑफ टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञानाचा वापर समाविष्ट असतो, जसे की ऑडिओ, व्हिडिओ, आपल्या समोर शारीरिक दृष्ट्या उपस्थित नसलेल्या लोकांशी संवाद साधण्यासाठी. त्याला आपण व्हर्च्युअल कम्युनिकेशन, म्हणजे जो आपल्या समोर उपस्थित नाही त्याच्याशी आपण जी चर्चा करतो, संदेश पाठवतो, त्याला आपण व्हर्च्युअल कम्युनिकेशन म्हणूया. पीपल कॅन बी इन द नेक्स्ट रूम, अदर फ्लोअर, इन नेबरहुड ऑर इव्हन माइल्स अवे. लोक शेजारच्या खोलीत असू शकतात, दुसऱ्या मजल्यावर असू शकतात, परिसरात किंवा अगदी मैलोनमैल दूर असू शकतात. Although virtual communication started way back with the invention of telephone, the advent of webcams, video conferencing and instant communication made virtual communication a big hit. टेलिफोनच्या शोधामुळे आभासी संवादाची सुरुवात झाली हे सर्वांना माहिती आहे. तरीही आत्ताच्या नवीन युगामध्ये वेबकॅम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि SMS त्वरित मेसेजमुळे आपल्या आभासी संवादाला फार मोठा फायदा झाला आहे. टुडे वी यूज अ व्हर्च्युअल कम्युनिकेशन इन ऑलमोस्ट एव्हरी वॉक ऑफ लाईफ, विदिन अवर फॅमिली, फ्रेंड्स अँड ऑफिस, टू नेम अ फ्यू. आणि आज आपण जीवनाच्या जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात व्हर्च्युअल कम्युनिकेशनचा वापर करत आहोत. कुटुंबातील लोकांशी संवाद साधण्यासाठी, मित्रांसाठी, ऑफिसमध्ये, अगदी कुठेही आपण आता व्हर्च्युअल कम्युनिकेशन, जसे व्हॉट्सॲप, SMS सर्व्हिस आहे, हे सर्व आपण वापरतो आहे. टुडे वी विल लर्न मोर अबाउट व्हर्च्युअल कम्युनिकेशन अँड एक्सप्लोर व्हाय इट हॅज बिकम वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर वेज ऑफ कम्युनिकेशन. आज आपण व्हर्च्युअल कम्युनिकेशन म्हणजे आभासी संवादाबद्दल अधिक जाणून घेणार आहोत आणि तो संवादाचा लोकप्रिय मार्ग का बनला आहे याचाही आपण शोध घेणार आहोत, एक्सप्लोर. In addition, we give a sneak preview of some of the best virtual communication tools used across the world. या व्यतिरिक्त आपण जगभरात वापरल्या जाणाऱ्या काही सर्वोत्तम व्हर्च्युअल कम्युनिकेशन साधनांचे विशेष पूर्वदृश्य बघूया. स्निक प्रिव्ह्यू. देर आर 6 मेजर टाइप्स ऑफ मेसेजेस. 6 प्रकारचे प्रमुख संदेशाचे प्रकार आहेत. फर्स्ट इज अ डायरेक्शनल मेसेज, मेसेज ऑफ पॉसिबिलिटी, मेसेज ऑफ रियालिटी, मेसेज ऑफ नेसेसिटी, न्यू आयडिया मेसेजेस, रिफ्रेमिंग मेसेजेस. तर डायरेक्शनल मेसेज म्हणजे दिशादर्शक संदेश. तुम्ही काय केले पाहिजे, तुम्हाला एखाद्याने जी डायरेक्शन दिली त्यानुसार तुम्ही काम करता, त्याला डायरेक्शनल मेसेज. पॉसिबिलिटी म्हणजे शक्यतेचे संदेश. रियालिटी म्हणजे वास्तववादी संदेश. आणि नेसेसिटी म्हणजे गरजेपुरतेचे संदेश. आणि न्यू आयडिया नवीन कल्पना देणारे संदेश. आणि रिफ्रेमिंग म्हणजे पुनर्परिभाषित संदेश. तर पहिले बघूया डायरेक्शनल मेसेज, दिशादर्शक संदेश. समटाइम्स दीज मेसेजेस आर अ डायरेक्शनल मेसेज. हे संदेश हे दिशादर्शक किंवा दिशा दाखवणारे असतात. दे गिव्ह अस अ पॉइंट ऑफ व्ह्यू ऑन द बेस्ट वे टू अचीव अ सर्टन गोल. आपल्या आयुष्यात किंवा कुठल्याही कामामध्ये विशिष्ट ध्येय साध्य करण्याच्या सर्वोत्तम मार्गाकडे जाण्यासाठी ते आपल्याला एक दृष्टिकोन देतात. पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे दृष्टिकोन. फॉर एक्झाम्पल, बीइंग हॅपियर, तुम्ही आनंदी कसे राहायचे. मेकिंग मोर मनी, अधिक पैसा कसा कमवायचा. अँड बेटर रिलेशनशिप, चांगले नातेसंबंध कसे टिकवायचे. सेकंड टाइप ऑफ मेसेज इज अ पॉसिबिलिटी, शक्यतेचे संदेश. अनदर काइंड ऑफ मेसेज इज द काइंड ऑफ मेसेज दॅट सेज समथिंग एल्स इज पॉसिबल. आणखी एक प्रकारचा संदेश म्हणजे ज्यात काहीतरी शक्य आहे असा संदेश इथे दिला जातो. No matter how stuck or hopeless or helpless we feel, there is always a pathway to reclaim our power with mindfulness, love and simplicity. तर आता इथे होपलेस म्हणजे निराश, हेल्पलेस म्हणजे असहाय्य, रिक्लेम म्हणजे आपण त्या ज्या गेलेल्या गोष्टी पुन्हा हक्क सांगू शकतो. माइंडफुलनेस म्हणजे सावधपणा. अँड तर आता आपण त्या वाक्याचा अर्थ बघूया. आपल्याला कितीही अडकलेलं वाटलेलं असेल, निराश, असहाय्य वाटलं, तरीही मानसिकता, प्रेम आणि साधेपणाने आपण आपली जी गमावलेली शक्ती आहे तो मार्ग परत मिळवण्याचा नेहमीच आपण प्रयत्न केला पाहिजे.
तर शक्यतेचे संदेश ते पॉसिबल करतात. ऑलवेज, विच वी माइट डिस्टिल डाऊन टू, नो मॅटर हाऊ स्टक यू फील, देर इज ऑलवेज अ वे ऑफ अ पॉवरफुल मेसेज. सदैव, ज्याचे आपण असे सारांश करू शकतो की तुम्हाला कितीही अडकल्यासारखं वाटलं तरी नेहमीच एक मार्ग असतो, आणि तो आहे अ पॉवरफुल, एक शक्तिशाली संदेश. त्याला आपण मेसेज ऑफ पॉसिबिलिटी असे म्हणू शकतो. द थर्ड टाइप ऑफ द मेसेज इज अ रिअलिटी, म्हणजे वास्तववादाचे संदेश. समटाइम्स द मेसेज इज अबाउट हाऊ थिंग्स रिअली आर. काही वेळा गोष्टी खरोखर कशा आहेत याचा संदेश यातून दिला जातो. दे आर क्लॅरिफाईंग मेसेज. ते स्पष्टीकरण देणारे संदेश असतात. मिनी मॅप दॅट हेल्प डायरेक्ट पीपल फ्रॉम कन्फ्युजन टू क्लॅरिटी. छोटे नकाशे जे लोकांना गोंधळापासून स्पष्टतेपर्यंत मार्गदर्शन करण्यास मदत करतात. Sometimes we suffer because we don't really see the world for how it is. कधी कधी आपण जीवनात दुःख भोगतो कारण आपण जगाकडे आहे तसे बघत नाही. अँड समवन हू कॅन टेल इट लाईक इट इज अँड रिसेट अवर एक्सपेक्टेशन्स अबाउट द पॉसिबिलिटी अँड लिमिटेशन्स ऑफ सर्टन अप्रोचेस विल ऑलवेज एंजेंडर ट्रस्ट म्हणजे विश्वास वाढवणे. तर जो कोणी हे जग जसे आहे तसे सांगतो आणि विशिष्ट दृष्टिकोनाच्या बाबतीत एखाद्या गोष्टीची शक्यता आणि त्या गोष्टीच्या मर्यादाबद्दलच्या आपल्या अपेक्षा पुन्हा प्रस्थापित करतो, त्यामुळे आपल्यामध्ये जो विश्वास निर्माण होतो त्याला आपण मेसेज ऑफ रिअलिटी म्हणजे वास्तवाचे संदेश असे म्हणूया. फोर्थ टाइप ऑफ मेसेजेस इज अ मेसेज ऑफ नेसेसिटी. वी नीड टू, गरजेचे संदेश. Another kind of message is more of a call to arms for a people. Arms म्हणजे something that makes people want to take action and get involved in an attempt to deal with a bad situation. म्हणजे एखाद्याचा बॅड सिच्युएशन, वाईट परिस्थितीतून चांगला ॲक्शन घेऊन मार्ग काढणे, त्याला आपण आर्म्स म्हणूया. तर हा जो मेसेज आहे त्यामध्ये एखाद्या वाईट परिस्थितीला सामोरे जाण्याचे जे आव्हान आहे त्याला आपण गरजेचे संदेश म्हणतो. इट्स नॉट जस्ट अ मेसेज ऑफ व्हॉट्स पॉसिबल ऑर व्हॉट्स रिअल, बट व्हॉट्स रिक्वायर्ड ऑफ अस टू गेट व्हॉट वी वॉन्ट. आणि हा जो मेसेज आहे हा केवळ काय शक्य आहे किंवा काय खरे आहे याचा संदेश नसतो, परंतु आपल्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हा असतो. फिफ्थ टाइप ऑफ मेसेज इज अ न्यू आयडिया मेसेजेस, नवीन कल्पना संदेश. These are based on ideas that people may never have considered before. म्हणजे यापूर्वी कधीही विचार न केलेल्या कल्पनांवर हा मेसेज आधारित असतो. मीन्स अल्टरनेटिव्ह थिंकिंग. Messages with novel ideas, opinions, suggestions, views, etc. are sent with much excitement or enthusiasm. नाविन्यपूर्ण कल्पना असलेले नॉवेल आयडियाज, ओपिनियन्स म्हणजे मते, सजेशन म्हणजे सूचना, दृष्टिकोन म्हणजे व्ह्यूज इत्यादी संदेश मोठ्या जोश किंवा उत्साहाने पाठवले जातात. एक्साइटमेंट और इंथुझियाझम. सिक्स टाइप ऑफ मेसेज इज अ रिफ्रेमिंग मेसेजेस, पुनर्परिभाषित संदेश. These are about taking aspect of our life that we might have framed as a weakness or a bad and framing them as a strength and assets. आपल्या जीवनातील काही संदेश अशा गोष्टींबद्दल असतात की ज्याला आपण कदाचित दुर्बल किंवा वाईट म्हणून संबोधले असतात किंवा हिनवले असतात, त्यांनाच आपली बलस्थाने आणि उपयुक्त व्यक्ती म्हणून तयार करणे हे असते. Or something we thought we bad is actually good, or something we always thought was a good is bad, something we thought was ugly is actually a beautiful. म्हणजे कधी कधी एखादी गोष्ट आपल्याला वाईट वाटते पण प्रत्यक्षात ती चांगली असते, किंवा एखादी गोष्ट जी आपल्याला नेहमी चांगली वाटते पण ती वाईट असते. कधी कधी आपल्याला जे कुरूप वाटतं, अगली म्हणजे कुरूप, पण ते खरोखरच सुंदर असतं. ह्या टाइप ऑफ मेसेजला पुनर्परिभाषित संदेश असे म्हणतात. आता याच्यावरनं काय कन्क्लुजन काढायचं, निष्कर्ष काय आहे ते आपण बघूया. विथ सो मेनी ऑप्शन्स ऑफ व्हर्च्युअल कम्युनिकेशन टूल अवेलेबल विद इन अ क्लिक, इट इज डेफिनेटली मेक्स अवर लाईव्ह इझियर.
एका क्लिकवर व्हर्च्युअल कम्युनिकेशनचे टूल्सचे इतके पर्याय उपलब्ध आहे ज्यामुळे आपले जीवन अतिशय सोपे होते. नाउडेज द ॲबिलिटी ऑफ कम्युनिकेटिंग व्हर्च्युअली अँड इन्स्टंटली or sharing our information in seconds is a very crucial. आजकाल आभासी म्हणजे व्हर्च्युअल आणि ताबडतोब म्हणजे इन्स्टंटली संवाद साधण्याच्या क्षमतेमुळे काही सेकंदातच आपली माहिती शेअर करणे अतिशय महत्त्वपूर्ण असते. Virtual communication is creating a communication environment which is cost effective, time saving and accessible 24/7. व्हर्च्युअल कम्युनिकेशन संवादाचे असे एक वातावरण तयार करते जे कमी खर्चिक म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह, टाइम सेव्हिंग वेळेची बचत करणारे आणि ॲक्सेसिबल 24/7 उपलब्ध असते. जसे की SMS, व्हॉट्सअप 24/7 आपण कधीही एकमेकांना मेसेज पाठवू शकतो. Communication has evolved in the last few decades and very soon virtual communication will be the base of communication in future. गेल्या काही दशकात संवाद हा विकसित झाला आहे आणि लवकरच भविष्यामध्ये व्हर्च्युअल कम्युनिकेशन हा संवादाचा आता पाया असणार आहे. We will see a range of new products and technologies which will assist in making our virtual communication more easy and quick. आपल्याला आता बाजारात अनेक नवनवीन उत्पादने आणि तंत्रज्ञान दिसेल जे आपल्याला आपले व्हर्च्युअल कम्युनिकेशन म्हणजे आभासी संवाद अधिक सोपा आणि अधिक जलद बनवण्यास मदत करतील. इन्व्हेन्शन ऑफ टेलिफोन क्रिएटेड द पाथ ऑफ कम्युनिकेशन अँड टुडे व्हर्च्युअल कम्युनिकेशन हॅज टेकन ओव्हर एव्हरीथिंग. टेलिफोनच्या शोधामुळे संवादाचा एक मार्ग निर्माण झालेला होता आणि आज व्हर्च्युअल कम्युनिकेशनने सर्व काही ताब्यात घेतलेले आहे. With many advantages and features, people across the world have access to multiple virtual communication tools which is making their life easy and comfortable. आणि अनेक फायदे आणि वैशिष्ट्यांमुळे जगभरातील लोकांकडे अनेक व्हर्च्युअल कम्युनिकेशनची साधने उपलब्ध आहेत ज्यामुळे त्यांचे जीवन अधिक सोपे, लाईफ इज इझी अँड कम्फर्टेबल आणि आरामदायक बनत चालले आहे. तर आता आपण बघूया मेसेज रायटिंग. With a mobile virtual in every hand, be it a student of secondary or higher secondary standard or a housewife, writing message seems a remote possibility. मोबाईल जवळजवळ प्रत्येकाच्या हातात असल्यामुळे मग तो माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक दर्जाचा विद्यार्थी असो, एखादी गृहिणी असो, संदेश लिहिणे हे एक दूरस्थ शक्यता वाटत होती. बट दिस वॉज अ सिच्युएशन अ फ्यू इयर्स अगो. पण ही जी परिस्थिती होती ही काही वर्षांपूर्वीची होती. इसवी सन 2000-2001 ची ही परिस्थिती होती. The excessive use of mobile and basic phones has brought forth the inconvenience caused by these otherwise quite useful devices, that their use has been banned at many places like schools, offices, hospitals and many other places where they are considered more of a disturbing instrument than a convenience to the user. आता काय झालं आहे, मोबाईल आणि बेसिक फोनच्या अतिवापरामुळे ह्या उपयुक्त उपकरणांमुळे होणारी गैरसोय समोर आली आहे. जसे की जिथं आपल्याला मोबाईल वापरायला बंदी घातली आहे तिथंही आपल्या रिंग वाजल्यामुळे समोरच्याला डिस्टर्बन्स निर्माण होते. त्यामुळे आता शाळा, कार्यालये किंवा रुग्णालये यांसारख्या ठिकाणी हे साधन त्रासदायक मानले जाते असं इथे म्हणायचं आहे. Although members of a family, classmates, colleagues, bosses, employees have to write scores of a message for others. कुटुंबातील सदस्य, आपले वर्गमित्र, कॉलेजियस म्हणजे सहकारी, बॉसेस म्हणजे आपले वरिष्ठ, एम्प्लॉईज कर्मचारी यांना इतरांसाठी अनेक प्रकारचे संदेश हे लिहावे लागतात. SMS, व्हॉट्सअप, ईमेल या गोष्टी यामध्ये येतात. Thus, learning to write a short and clear message is a very important writing skill to be mastered. त्यामुळे लघु आणि स्पष्ट संदेश लिहायला शिकणे हे लेखन कौशल्य आहे. Most often the input for a message comes in the form of a telephonic conversation between the two people. बहुतेक वेळा संदेशाचे इनपुट दोन व्यक्तींच्या टेलिफोनिक संभाषणाच्या रूपात असते. The virtual conversation conveyed in the conversation is to be converted into message for a third person. आणि संभाषणात दोन व्यक्ती जे काही व्यक्त करतात
ज्याला आपण आभासी संभाषण म्हणतो, ते आपल्याला तिसऱ्या व्यक्तीसाठीच्या संदेशात रूपांतर करावे लागते. म्हणजे दोन व्यक्तींमधला झालेला संदेश जर हा तुम्हाला तिसऱ्या व्यक्तीसाठी सांगायचा असेल तर तुम्हाला त्यातले महत्त्वाचे मुद्दे हे कन्सिडर करायला लागतील. Whereas sometimes a standard instruction contain the necessary information for the messages. तर काही वेळा विशिष्ट सूचनांमध्ये संदेशासाठीची आवश्यक माहिती ही ऑलरेडी असते. Such a message are written on a small piece of a paper called memo slips. आणि अशा संदेश मेमो स्लिप नावाच्या छोट्या कागदांच्या तुकड्यांवर लिहिले जातात. बेसिकली सच मेसेज कंटेन द फॉलोइंग. अशा मेसेजमध्ये पुढील गोष्टी असतात ज्या कागदावर एखाद्यासाठी ठेवून दिलेल्या असतात. जसे की त्याचा आता फॉर्मॅट बघूया आपण. डेट, टाइम असते, नेम ऑफ द पर्सन टू हुम द मेसेज इज डायरेक्टेड. ज्या व्यक्तीला आपल्याला संदेश द्यायचा आहे त्या व्यक्तीचे त्यामध्ये नाव असले पाहिजे. बॉडी ऑफ द मेसेज म्हणजे संदेशाचा मसुदा काय आहे, आणि नेम ऑफ द रायटर और सेंडर, लेखकाचे किंवा प्रेषकाचे नाव, जे कोणी लिहिलेलं आहे ते. पॉइंट्स टू रिमेंबर. आता ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज यामध्ये लक्षात ठेवण्याचे मुद्दे आता मी तुम्हाला सांगत आहे. वाईल रायटिंग द बॉडी ऑफ द मेसेज द फॉलोइंग पॉइंट्स हॅव टू बी केप्ट इन माइंड. संदेशाचा मसुदा लिहिताना खालील मुद्दे लक्षात ठेवा. ओनली द मोस्ट इम्पॉर्टंट डिटेल शुड बी रिटन. सर्वात महत्त्वाचा तपशील लिहिला गेला पाहिजे. नो न्यू इन्फॉर्मेशन शुड बी ॲडेड. कोणतीही नवीन माहिती जोडू नका. आपल्याला मीठ मिरची लावून सांगण्याची नेहमीची सवय लागलेली असते, तर ती त्यामध्ये ॲड करायची नाही. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स शुड बी यूज. व्याकरणदृष्ट्या योग्य वाक्य वापरली गेली पाहिजेत. इनडायरेक्ट और रिपोर्टेड स्पीच शुड बी यूज. अप्रत्यक्ष किंवा अहवाल दिलेले भाषण किंवा भाषा वापरली गेली पाहिजे. द मेसेजेस शुड बी रिटन इन अ सिम्पल लँग्वेज अँड विदाउट एनी ॲब्रिव्हेशन्स. संदेश साध्या आणि सोप्या भाषेत आणि कोणत्याही संक्षिप्त रूपात लिहिला गेला पाहिजे. चेक युअर मेसेज बिफोर यू सबमिट अँड सेंड इट. सबमिट करण्यापूर्वी तुमचा संदेश तपासा आणि पाठवा. बी फ्रेंडली अँड पोलाइट. मैत्रीपूर्ण आणि विनम्र राहा. बी फ्रेंडली अँड पोलाइट. अवॉइड पन. पन म्हणजे द्विअर्थी, डबल मिनिंग असे शब्द वापरू नका. ॲम्बिग्युइटी म्हणजे संदिग्धता ठेवू नका तुमच्या मेसेजमध्ये. तो क्लिअर आणि स्पष्ट पाहिजे. विटिसिझम म्हणजे विनोदवाद टाळा, त्यामध्ये विनोद करू नका. इन शॉर्ट, थोडक्यात, वर्ड दॅट कुड क्रिएट अ कन्फ्युजन और कॅओटिक सिच्युएशन. गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल असा कुठलंही त्यामध्ये लिहू नका. आता तुम्हाला एक तुमच्या लेसनमध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे. टेलिफोनिक कन्व्हर्सेशन आहे आणि ते कन्व्हर्शन तुमच्या आईला सांगायचे आहे. आई घरी नाही आहे, तुम्हाला क्लासला जायचं आहे, तर तुम्ही ते कसे लिहिणार हे यामध्ये दिलेलं आहे. तर बघूया. यू रिसीव्ह अ टेलिफोन कॉल फ्रॉम युअर मदर्स ऑफिस वेन शी इज नॉट ॲट होम. घरी नसताना तुम्हाला तुमच्या आईच्या ऑफिसमधनं फोन येतो. यू हॅव द फॉलोइंग कन्व्हर्सेशन विथ द स्पीकर. आणि तुम्ही वक्त्याशी खालील प्रमाणे दिलेले संभाषण करतात. पुढच्या स्लाइडमध्ये ते येईल. बट यू हॅव टू गो फॉर सम ट्युशन क्लासेस सो यू लिव्ह अ मेसेज फॉर युअर मदर. पण तुम्हाला तुमच्या ट्युशन क्लासला जायचं असल्यामुळे तुम्ही तुमच्या आईसाठी निरोप सोडतात. राईट द मेसेज विदिन 50 वर्ड्स युझिंग द इन्फॉर्मेशन गिवन बिलो. आणि खाली दिलेल्या माहितीचा वापर करून 50 शब्दांच्या आत हा संदेश लिहायचा आहे. डू नॉट ॲड एनी न्यू इन्फॉर्मेशन. आणि मगाशीच सांगितल्याप्रमाणे डोंट ॲड एनी न्यू इन्फॉर्मेशन. तर सुरू करूया. काय ते कॉन्व्हर्सेशन आहे, हे टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन आहे. आता अंबुज. हॅलो मिस्टर. तर रस्तोगी बोलतात. हॅलो, मे आय स्पीक टू मिसेस दीक्षित प्लीज. हॅलो, मी मिसेस दीक्षितशी बोलू शकतो का? आय एम नरेश रस्तोगी फ्रॉम द ऑफिस. मी ऑफिसमधनं नरेश रस्तोगी बोलतो आहे. अंबुज आता म्हणतो, मॉम्स नॉट ॲट होम राईट नाऊ. आई आता घरी नाहीये. त्यावर मिस्टर रस्तोगी बोलतात, इन दॅट केस कॅन यू गिव्ह हर अ मेसेज. ते मिस्टर रस्तोगी रिक्वेस्ट करतात की या परिस्थितीत तुम्ही तिला निरोप देऊ शकता का? इट इज अर्जंट. हे तातडीचे आहे. प्लीज टेल हर दॅट द मीटिंग फिक्स फॉर टुमारो हॅज बीन रिशेड्यूल. कृपया तिला सांग की उद्यासाठी जी निश्चित केलेली ऑफिसमधली बैठक होती
ती पुन्हा निश्चित करण्यात आली आहे किंवा रिशेड्यूल करण्यात आलेली आहे. आस्क हर टू चेक हर ईमेल ॲज सून ॲज पॉसिबल फॉर द डिटेल्स. तिला तपशिलासाठी तिचा मेल लवकरात लवकर तपासायला सांग. प्लीज डोंट फॉरगेट टू इन्फॉर्म हर. आणि ते पुन्हा रिक्वेस्ट करतात की कृपया तिला कळवायला विसरू नकोस. आता अंबुज बोलतोय, डोंट वरी, काळजी करू नका. आय विल टेल हर ॲज सून ॲज शी रिटर्न्स. आणि ती परत येतात मी तिला लगेच सांगून देईन. आता हा मेसेज आहे 14 फेब्रुवारी दुपारी 3:30 वाजेचा. तर आता अंबुजला त्याच्या आईसाठी एक व्हर्च्युअल एक छोटासा मेसेज 50 शब्दांमध्ये द्यायचा आहे. तर अंबुज आता काय लिहितो, मॉम, आई, मिस्टर रस्तोगी फ्रॉम द ऑफिस कॉल्ड अप टू से दॅट द मीटिंग फिक्स फॉर टुमॉरो हॅज बीन रिशेड्यूल्ड. तुझ्या कार्यालयाचे श्री रस्तोगी यांनी फोन करून सांगितले आहे की उद्यासाठी निश्चित केलेली बैठक पुढे ढकलण्यात आलेली आहे. ही वॉन्ट्स यू टू चेक युअर मेल ॲज सून ॲज पॉसिबल फॉर द डिटेल्स. आणि अधिक तपशिलासाठी तुम्ही तुमचा ईमेल लवकरात लवकर तपासावा अशी त्यांची इच्छा आहे. ही सेड इट वॉज अर्जंट. ते म्हणाले की हे फार तातडीचे आहे. आणि खाली अंबुज म्हणजे त्याचे नाव लिहून हा मेसेज तो ठेवतो आणि ट्युशनला निघून जातो. विद्यार्थ्यांनो, अशा रीतीने आपण हा लेसन सुद्धा व्यवस्थितपणे पूर्ण केलेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल फॉर मोर व्हिडिओज. थँक यू अँड हॅपी लर्निंग.